भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या रंधा धबधब्याच्या परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे। निसर्गरम्य रंधा धबधबा पाहण्यासाठी तसेच त्याच परिसरातील जागृत देवस्थान घोरपडा देवीच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत। मात्र दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात वाढणारी गर्दी ही संभाव्य अपघाताचे कारण ठरू शकते। पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या धबधब्याच्या परिसरात सुरक्षा रक्षक नेमले जावेत अशी ठाम मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक तालुका अध्यक्ष विजयराव पवार यांनी केली आहे। पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येथे तातडीने सुरक्षा यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे। यासाठी जलसंपदा विभाग, घोरपडा देवी देवस्थान ट्रस्ट तसेच स्थानिक आमदार यांनी पुढाकार घेऊन पर्यटकांसाठी योग्य ती सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी पवार यांनी केली। याशिवाय अपघातासारख्या आकस्मिक परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी धबधब्याच्या परिसरात अँब्युलन्सची सोय करून ठेवावी असेही त्यांनी स्पष्ट केले। पावसाळ्यातील गर्दी लक्षात घेता या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अकोला तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटक स्थळ असलेले रंधा फॉल येथे खूप मोठी अतिवृष्टी झालेली आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे। तर मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो की तिथं कुठल्याही प्रकारचा सुरक्षा रक्षक नसल्यामुळे मी प्रशासनाला विनंती करतो, आपण रोज 8 तासासाठी तिथं प्रशासनाची नेमणूक करावी आणि प्रशासनाची नेमणूक केल्याच्या नंतर तिथं होणारा प्रसंग आपल्याला टाळता येईल। आणि मी अजून सन्माननीय आमदार महोदय साहेबांकडे मी मागणी करून विनंती करतो की आपण आपल्या निधीतून, आमदार निधीतून घोरपडा देवी येथे एक ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून द्यावी हीच आपल्याकडे मी विनंती करतो।